जे पण इथे येतात, जरी कोणी दुःखात आलाय, भले कोणी एखाद्या भक्ताच्या विनंतीवरून की चला सत्संग तर ऐका तुम्ही, तर त्याच्यासाठी ते वरदान आहे जो इथे कोणत्याही कारणाने आलाय. आणि आत्म्याला परमात्म्याची ओढ आहे, युवा युवांपासून शोधतोय. परमात्मा ह्याला भेटला नाही, ह्याने खूप सारे आपले भोग भोगले, ऋषी बनून तपस्या ह्याने केली, एका पायावर उभा राहून तप ह्याने केलं, बसून तप ह्याने केलं, धुनी लावून याने रिकामी ओझी वाहून पाहिली, राज्य त्यागून जंगलात निघून गेले. तर परमात्म्याला मिळवण्यासाठी हा युवा युगांपासून प्रयत्नशील आहे. परंतु म्हणतात, वस्तु कहाँ खोजे कहाँ, किस विद लगे हाथ, एक पलक में पाइयो बेदी ले लो साथ. वस्तू कुठे आणि शोधतोय कुठे, कशी लागणार हाताला, उपाय सांगितलाय की एक पलक में पाइयो. आणि भेदी म्हणजे तत्वदर्शी, तत्वदर्शी संताला त्याच्याबरोबर रहा आणि मग एका क्षणात त्या वस्तूला तुम्ही प्राप्त करू शकता. उदाहरणासाठी एका वेळी एक खूप मोठा धनवान माणूस होता, जुन्या काळातली गोष्ट आहे. तर त्यावेळी काही बँका नव्हत्या, असे काही लॉकर नव्हते. जमिनीच्या आत खड्डा खोदून काही ठळक खून करून त्याच्यात धन ठेवायचे चोरीच्या भीतीने. एका धनवान व्यक्तीने आपल्या जमिनीत पुरलेल्या धनाची एक कोड वर्ड मध्ये एका पॅडवर लिहिलं, वहीमध्ये, आणि मुलांना सांगितलं की बाळांनो, मी सगळं काही जे पुरलं आहे त्या धनाची ओळख करून पुरलं आहे, चिंता नका करू, तुम्हाला मिळेल. जरी माझा अचानक मृत्यू जरी झाला, मी लिहून ठेवले, तुम्हाला नंतर मिळेल. आता तुम्हाला नाही देणार, कारण की तुम्ही खराब करून टाकाल. काही दिवसांनंतर त्या धनिकाचा मृत्यू झाला. पित्याचे अंत्यसंस्कार करून त्यांनी बघितलं की पिताजींनी सांगितलं होते की मी धन खूप पुरवून ठेवलंय, तर कुठे लिहिलं असेल. त्यांनी सर्व वह्या म्हणजे पॅड, त्या डायऱ्या बघितल्या, एकात लिहिलेलं सापडलं की मंदिराच्या घुमटात इतके पैसे, इतकी चांदी, इतकं सोनं, आभूषण, दागिने पुरून ठेवले आहेत. त्यात लिहिलं होतं की चांदणी चौदसच्या रात्री 12 वाजता मंदिराच्या घुमटात, आणि एवढं धन पुरलं आहे. त्या धनिकाने आपल्याच अंगणात एक मंदिर बनवून ठेवलं होतं आपल्याच पूजेसाठी. तर त्या मुलांनी मंदिराचा घुमट फोडला, त्यात काहीच नाही मिळालं. हताश झाले. पिताजीला लागले नावं ठेवायला की पिताजींनी चुकीचं इंडिकेशन दिलं, याच्यात धन नाही सापडलं. असं तर एवढं धन सांगून ठेवले, आम्ही तर कंगाल होऊन जाऊ, लुटले जाऊ, मारले जाऊ. वाईट हाल होत आहेत. त्यांच्या वडिलांचा एक मित्र होता धनिक, तो शोक व्यक्त करण्यासाठी आला. त्या मुलांनी आपल्या पित्याच्या मित्रासमोर सगळं रडगाणं गायलं की आमच्या वडिलांनी खोटं सांगितलं आणि चुकीचं स्थान सांगितलं, तिथे धन आम्हाला मिळालं नाही काका. तर तो त्यांचा काका सांगू लागला, बाळांनो, मला दाखवते कुठे लिहिलंय तुमच्या वडिलांनी. त्याने वाचलं
की रात्रीच्या 12 वाजता चांदणी चौदस घुमट, मंदिराच्या घुमटात एवढे पैसे, एवढी चांदी, एवढं सोनं पुरून ठेवलंय. तर त्याच्या मित्राने म्हटलं त्या मुलांना की बाळांनो, असं करा, ह्या मंदिराच्या घुमटाला पूर्ववत बनवा जसा आधी होता. मग मी सांगेन ते धन कुठे आहे. त्यांनी मुलांनी लगेच तसाच बनवला. आणि जेव्हा ती चांदणी चौदस आली, तो माणूस आला आणि जिथे चंद्राच्या चांदण्यात उजेडात घुमटाची सावली अंगणात होती, तिथे घुमटाची जी खून बनली होती त्या सावलीची, तिथे खून केली की इथे खोदा. त्यांनी त्या स्थानी खणलं तर धन जसंच्या तसं मिळालं. तर इथे परमात्मा सांगतात की आपले जे सद्ग्रंथ आहेत आणि महापुरुषांची जी वाणी आहे ती कोड वर्डमध्ये आहे, सांकेतिक शब्द आहेत. आणि तुमच्यासाठी लपवलं होतं हे धन आजच्या ह्या मधल्या पिढीसाठी. तर इथे परमात्म्याने म्हटलंय की वस्तू कहाँ खोजो कहाँ, और किस विध लागे हाथ, एक पलक में पाइयो भेदी ले लो साथ. तर ह्या सर्व सद्ग्रंथांचा भेदी, ह्या अध्यात्म खजिन्याचा ज्ञानी तत्वदर्शी संत हा दास रामपाल आहे. या विश्वात आजच्या वर्तमान काळात कोणाकडे ना हे ज्ञान आहे, ना ती भक्ती आहे, आणि नाही तो यथार्थ मोक्ष मार्ग आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.